तर साहेब अशी इच्छा आहे या माऊलींची की हे माऊलीला ह्यांना दिसायला एकदम कमी दिसायला कमी आणि कमी असल्यामुळं की ह्याची कुठंतरी प्रशासनाने यांची भेटगाठ घेऊन या बरोबर बोलतात. भेटगाठ घेऊन त्यांना मदत करण्यात यावी. जेवणाची वगैरे सर्व काही सोय केलेली आहे वारकऱ्यांची, एकदम उत्तम सोय. इथं ना थोड्या अंतर घाटामध्ये वारकऱ्यांचा जल्लोष, पण एवढं धोकादायक आहे ना. वरून जर दगड पडला ना खाली आणि वरून दगड आहे, कारण की एक दगड आला तर वरून चार. अशा प्रकारे सर्वात MH रायडर 919 हां चला आता सरबत पिऊया आणि शरीर असं थंड करूया. भरपूर सारा गरम लावे का हा द MH रायडर. कसं वाटलं रथ चांगला आहे का बघूया. डबल तू एक घालून घेणार बाबा. कसं वाटलं, छान वाटलं का नाही? एक नंबर बनवला, एकच नंबर. आता आपण दूध घेतलेलं आहे, पाहू शकता एकदम क्वालिटी दूध. आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाच एवढं चाललो आहे ते म्हणजे किती माहिती का, 35 ते 36 किलोमीटर. कुठलीच गोष्ट 2 महिने वार आहे म्हणताना आम्हाला जीव कितीतरी होत. बरोबर आहे. ते एक वारकरीच समजू शकतो. शिवायची गंगवा कुठं. तर नमस्कार पब्लिक सर्वांना शुभ सकाळ आणि रामकृष्ण हरी. तर आपण आज चाललेलो आहे वरवण ते पंढरपूर ही वारी पूर्ण करायला. आणि माझ्या आयुष्यातला हा पहिलाच दिवस असणार आहे आणि पहिलंच वर्ष असणार आहे की मी वारी करणार आहे. हे सर्व काही दिनचर्या तुम्हाला रोजच्या रोज पडणार ह्या यूट्यूब चॅनलवर आपल्या द MH रायडर 9191 ह्या चॅनलला जाऊन लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि दररोजची दिनचर्या पहा माझी कशी होते ती. माझ्या लाईफमधला पहिलाच दिवस असणार आहे. चला जाऊया आता. उशीर न करता आपल्याला नाश्ता वगैरे करून बॅग वगैरे पॅक केलेले सर्व काही. आता फक्त आपल्याला जायचे राहिलेले आहे, ते लवकरात लवकर गेलं पाहिजे. अर्ध्या तासात तर आपण तिथं पोहोचेल. आणि आपली जी पॉवर बँक आहे ती घेतली पाहिजे. आज पार्सल येणार होतं पण माहीत नाही आज भेटेल का नाही, पण ऑफिसमधनं जाऊन डायरेक्ट आपण आणणार आहे. भेटलं तर ठीक, नाही तर आपल्याकडे एक ऑलरेडी एक आहे, पण त्यावर जमते का नाही माहीत नाही. आता पुढे चार्जिंग पोर्ट कसा विषय ते काहीच सांगता येत नाही. शेवटी आपण पालखीपाशी पोचलेलोच. ते पोलीस साहेब आले ते सोडवायला. आता चला आपण आपल्या मार्गाने जाऊया वारीला. तर चला हा ब्लॉग आपल्याला दिवसभर पूर्ण कंटिन्यू करायचा आहे. कसं काय होतं ते सर्व काय तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेल. आता पालखी आपली बारामतीच्या दिशेने चाललेली आहे आणि आता घाटाच्या पण खालीच आपण भरपूर सारे इथं वारकरी दिसून येतात आणि मागं तर भरपूर सारे होते. त्यात आपण चाललोय म्हणजे आपण काय दिंडीत नाही काही नाही. सो आपलं एकटाच चालत. तुम्ही कुठून तिथून आले मी पूर्वजांचं. किती वर्ष झालं तुम्ही वारी करता? 5-6 वर्ष. यातला तुम्हाला अनुभव काय भेटला, म्हणजे तुम्ही काय सांगता? चालून पाय वगैरे गुडघे वगैरे दुखतात? पाय गुडघे पिंडे दुखते. आणि सोय वगैरे कशी आहे बरं? रस्त्याचे औषध गोळ्या सर्व काही सोय भेटते समजेल. पाहू शकता की सर्व वारकरी एकदम भजनमध्ये गुंग झालेले आहेत आणि त्यांची वारी अशीच पुढं चालू राहिलेली आहे. कोणालाही थकवा जाणवत नाही आणि पुढं असा मोठा घाट लागलेला आहे. पाहू शकता इथून कॅमेऱ्यामध्ये टिप होत नाही कारण की भरपूर दूर आहे, जरा इथून लांब आहे आणि कॅमेऱ्याचं वाईड अँगल चालू असल्यामुळे जरा जवळचं पण लांब दिसतं ना, त्यामुळे तुम्हाला या कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही. जवळ गेल्यावर तुम्हाला पूर्ण सर्व घाट दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे घाट आहे. या घाटाच्या तिथं भरपूर सारे आहे ना जेवणाची वगैरे सर्व काही सोय केलेली आहे वारकऱ्यांची, एकदम उत्तम सोय. इथं ना थोड्या अंतरावर सगळे वारकऱ्यांची सोय योग्य सोय म्हणजे सर्व काही जे पाहिजे जेवण वगैरे सर्व काही, चहा वगैरे पाणी सर्व काही. ह्या तर वारकऱ्यांची लाईन पाहू शकता की कुठून ह्या साईडने पूर्ण लाईन आहे आणि ह्या घाटाच्या पूर्ण वरपर्यंत आहे. अशा प्रकारे वारी चाललेली आहे. मावशींच्या फुगड्या पहा. घाटामध्ये वारकऱ्यांचा जल्लोष.
या घाटामध्ये बसताना जरा वारकऱ्यांनी विचार करा, कारण की हे पाहू शकता वरून जर दगडे ना आले हे बघा किती वारकरी खाली बसल्यात. पण एवढं धोकादायक आहे ना, वरून जर दगड पडला ना खाली आणि वरून दगड आहे, कारण की एक दगड आलं तर वरून 4 येणारे असतात दगडे, तर लय धोकादायक आहे. या घाटामध्ये आलं तरी इथं बसू नका, लय अवघड होतं. चुकून एक जरी दगड डोक्यात पडला ना तर काय किती जखमी आहेत तुम्हाला पण आता. आता आपण सरबत पिण्यासाठी MH रायडर 919 चला आता सरबत पिऊया आणि शरीर असं थंड करूया. भरपूर सारा गरम लावे का. हा द MH रायडर कसं वाटलं रथ चांगला आहे का बघ. डबल तू एक घालून घेणार बाबा. कसं वाटलं, छान वाटलं का नाही. एक नंबर बनवा, एकच नंबर. रस ना एक नंबर क्वालिटी वाला सरबत. चला अशी वारी पुढे घेऊया. शरीर एकदम कोल्ड झालेलं म्हणजे थंड झालेलं आहे आणि इथं एक नंबर सोय आहे. माझ्या मागची पालखी होती, ती पालखी म्हणजे श्रीकृष्णांची पालखी होती आणि ती देहूवरून ते पंढरपूर अशी ही पालखीची वारी आहे. भरपूर सारं कीर्तन वगैरे चालू होतं. आता एकच नंबर वाटलं, पण तिथं भारी वाटलं. बसणार होतं पण तेवढं ते संपन्न झालं, त्यामुळं आता आपल्या पायवारी चालू केली परत. आपण पोचलेलो आहे बारामतीच्या आसपास आणि एवढं असं भयंकर ऊन आहे ना, ऊन एवढं जोरदार ऊन वरून पाहू शकता. तरी वारी आमची चालूच आहे. हे काका भेटलेले आहेत आपल्याला, बऱ्याच वेळा आम्ही गप्पा पण मारल्या. तर पब्लिक तुमचा छोटा वारकरी आज खराडेवाडीमध्ये पोचलेला आहे आणि थोडं कुरकुरे वगैरे खातो, कारण की भरपूर असं चाललेलो आहे माहिती आहे का. पाटसचा जो टोल नाका तिथून पर्यंत तर आज खराडे वाडीमध्ये तर माहीत नाही किती किलोमीटर चाललेलो आहे, पण फक्त चालत राहिलेले आहेत. आणि आपल्याला हे भेटलेले आहेत एकदम भारी माणूस म्हणजे, आणि गरीब पण आहेत. तर आम्ही आता सोबतच आहे. अचानक आमची भेट झाली, पण देवाच्या नशिबात असं तसं होतंच. आत्तापर्यंत ज्या माणसांना गरज असेल ना त्यांच्यापाशी आहे ना 100% मी असतो म्हणजे असतोच. आपण दूध घेतलेलं आहे पाहू शकता, एकदम क्वालिटी दूध आहे. तर आता थोडं पुढे गेलं की सारखं हे चालूच आहे, दूध चहा सगळं चालूच आहे सारखं. एक नंबर आहे इकडं. आता हे पेतो बघा, एक नंबर लागते. पुढे वेळानंतर चालल्यानंतर आपण ज्या ठिकाणी पोहोचायचं होतं त्या ठिकाणी पोहोचलेले. उंडवडी या ठिकाणी आज पालखीचा मुक्काम आहे. तर बघूयात की इथं भरपूर सारे वारकरी येणार आहेत. इथं आंघोळीचे वगैरे एकदम भारी सोय आहे पाहू शकता. तर आता चला की आपण टेंट कुठं लावायचं ते बघूया, कारण की आजचा प्रवास तर इथंच आहे. आणि माझं तर काय एवढं पाय बी वगैरे काय दुखलं नाही, पण वाटलं की वारीत चाललो म्हणून. तर बघूयात की आज कशा प्रकारे आपल्याला वारकरी भेटणार आहेत, त्यांची पण मुलाखत घेऊन. आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाच एवढं चाललोय ते म्हणजे किती माहिती का, 35 ते 36 किलोमीटर आज
एवढं चाललेलं आहे आणि दोनदाच आराम केलेला आहे. बाकी कंटिन्यू चालत आहे. हे पण आहेत आपल्यासोबत, हे जे की पुण्यामधले आहेत. आम्ही 35-30 किलोमीटर पासून ओळख झाली, तिथूनच आम्ही सोबतच आहे अजून पण. आणि राहायचं वगैरे सोय आपल्याकडे आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. आपण टेंट तर आणलेला आहे, टेंटमध्ये सगळी सोय होणार आहे. तर अजून बघूयात की असं लोकेशन पाहिजे आपल्याला की जे ते टेंट बरोबर लावता आला पाहिजे, म्हणजे की एकदम सेफ जागा पाहिजे आपल्याला. अपंग बघा. तुम्ही कुठून आला म्हणजे आता? पहिला मुक्काम होता तुमचं गाव कोणतं? गाव आहे तालुका वाशी, जिल्हा धाराशिव, राहणार शेलू, पोस्ट शेलू. गोरख रामदास नांबरे. तुम्ही एकटंच आला का तुमच्या सोबत आहे कोण? नाही माझ्या संगत मुलीदार कोणीच नाही सर. मी एकटाच आहे. एवढ्याला मग तुम्ही पाटस पासून वरवण पासून तर आता बारामती जवळ आले. देऊपासून आलो चालत नव्हतो. देऊ पासून हा आता देऊपासून वर आलोय बारामतीपर्यंत. तुम्ही मध्ये असं काही झालं नाही ना काय? नाही तसलं काहीच नाही. तुम्हाला कसं वाटतं आता वारी करून? मला काय वाटलं नाही. तसं मला काय वाटलं, वारी करावी मनातून वाटतं. हा अभंग आहे ना एक, जन्म ये म्हणे पहावे एकदा तरी पंढरी. अभंग पण पाठ वाटतं वारी. किती वर्ष झालं वारी करता? हा? किती वर्ष झालं? नाही माऊली माझी पहिलीच वेळ आहे. तुम्हाला काय म्हणू का मी? माझी पण पहिलीच वेळ आहे. हा मी तर वारी करतो. नाही पहिलीच वेळ आहे. नंतर काय अनुभव पण नाही. चालायचं. तर मी पण तिथून आलो वरवण पासून आलो. तर साहेब अशी इच्छा आहे या माऊलींची की हे माऊलीला ह्यांना दिसायला एकदम कमी, दिसायला कमी आणि कमी असल्यामुळं की ह्याची कुठंतरी प्रशासनाने त्यांची भेटगाठ घेऊन बरोबर बोलतात. भेटगाठ घेऊन त्यांना मदत करण्यात यावी. प्रशासनाला विनंती आहे की ना ह्यांची तुम्ही भेट घेऊन ह्यांच्या वारीत साथ दिली पाहिजे. ते तुमच्या पद्धतीने कशी द्यायची काय द्यायची तुमच्याकडे आहे. फक्त आम्हाला पण माहीत नव्हतं. आम्ही इथं बसलेलं तेव्हा नाही, अचानक इथं पडले तेव्हा आम्ही जरा उचललं त्यांना, पण आम्हाला पण माहीत नव्हतं. मग नंतर कळलं की हे डोळ्यांनी अंध आहेत, म्हणजे अपंग आहेत. हा काळी दिसते काठी तुम्हाला. ह्या काठीच्या आवाजाने हे पूर्णपणे रोड शोधतात, म्हणजे खड्डा जरी आला ना त्या ठिकाणी काठी खाली जाणार पण आवाज येणार नाही. अशा प्रकारे बघा काठीचा आवाज येतोय अशा प्रकारे. माझ्याकडे बसचं कार्ड पण आहे ना 100%. तरी पण त्यांची इच्छा पाय वारी कसं काय आला असेल? म्हणजे असं काठीच्या साईडने कसं काय आला असेल तुम्ही एवढं? ते काठीवरती काय होतं माहिती का नव्हती. आता समजा एक काठी आहे, आता समजा मी इथं कसं थोडं समजा पिशवी अडकली बोलतो तसं मग एक काठी असल्यामुळे ओळखलं जातं ना. समजा मग काय दिसत नाही म्हणून. आता एखाद्याला काय समजा त्याला काय ते आडवं बोलायचं एखाद्या पण ही काठी वेगळी अशी जी साधी काठी असते ती वेगळी आणि ही काठी वेगळी. नाही आम्हाला असल्याच असतात. आवाजावरून अंदाज काढता का कसं काय? हा आम्हाला आता ही काठी वाजते ना, मग समजा या काठीच्या आवाजानं चालायचं. पुढं काय जर आलं तर ते आवाज खरखत नाही हिचा. हा असं मातीमध्ये वाजत नाही. बरोबर आहे. आपण रस्त्याच्या बाहेर जात नाही त्यांना कळतं. एवढेच जबरदस्त. शेवटी कसं आहे आता शेवटी पूर्ण डिपार्टमेंटने एक साईड दिंडीसाठी रिकामी ठेवली. पार देऊपासून ते इथं पंढरपूरपर्यंत. हा त्याच्यामुळे काय समजा वाहन यायचं संबंध बी नाही काही नाही. वाहन येणारी येते तर वाहन आपण चालताना बी थोडं आपल्या व्यवस्थित आपल्या ह्याने चालावं. आडवं पण डोळे असणारे त्यांचं पण अपघात होतं. डोळे असणारे आता जर पाहिलं असेल की जेजुरीत कसा अपघात झाला. 3 जण गेले. 3 जण गेले तर स्त्री वारकरी. हा आणि अजून बाकीचे आहेत 4-5 जण जखमी येतात. म्हणजे त्यांना डोळे असून पण त्यांचा अपघात झाला. तुम्ही एवढ्या लांबून आला आम्हाला नाही काही
काय सर काय टेन्शन नाही. आपल्याला कसं आहे, भगवंतानं आपल्या संकट कोणीच नाही. देव आहे सोबत. हा भगवंत आहे. समजा हे आंघोळीला पिशवी, आता मी आता स्कॅन करेल, इथं आंघोळ करायला लागलो, पिशवी ठेवली ना आंघोळीला गेलो, मेली उचलून तर काय करायचं. माझ्यासोबत कोणी नाही, तरी मी नेली तर नेली. नाही नाही, जवळच ठेवतो ना, लय लांब नाही ठेवतो. भगवंताच्या विश्वासावरती आज पंढरपूरची वारी करायला लागलो. अंध व्यक्ती एक पंढरपूरची वारी करत आहे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा, आणि तुमच्या परीने जे काही तुम्हाला जर भेटले त्यांना तुम्ही नक्की मदत करा. माझं पण पहिलंच वर्ष आणि यांचं पण पहिलंच वर्ष आहे, आणि पहिल्याच वर्ष आमची गाठभेट झालेली आहे. आणि तुम्ही किती वर्ष झालं वारी करता? वारी माझं वय 12 वर्षाचं. तसं आता वय माझं 1947 जन्म 1947. भारत स्वतंत्र झाला त्या दिवसापासून. तुम्ही वारी करताय हा आजपर्यंत? नाही, 12 वर्षाचं झाल्यापासून 1947 जन्म 1947. वारी तुम्ही करता बघा मग किती वारी वर्षापासून? करता ह्या वारी करण्याचा हेतू काय तुमच्या पाठीमागे? नाही, काही नाही बाबा, आपलं ही जीवाला सोडवण म्हणून करायचे. देवाचं नाम घेतलं, भजन करायचं, चाललं टाळाय सगळे. झेंडा चांगला माझा चोरून न्या. झेंडा पण चोरायला लागले का? चोरायला लागले तो चांगला गोंडा झेंडा मस्त होता. सावता माळ्याची आरणची जत्रा असते, आरण बिली, त्या टायमाला देव मला भेटला. तुमचं नशीब चांगलं आहे. दोनदा भेटलाय तसा. भेटतो. दरवर्षी तुम्ही वारीत चुकवत नाही. नाही बाबा, आता वय फार झाले. पोरं घरी बसा म्हणते. पोरं आहेत मला, पेसायची बहीण बायको मंडळी. पोरं किती वय असेल त्यांचं? वराचं थोरल्या वय आहे की बाबा, 50च्या वर नाही. नाताचं एवढे वय- मोठे आहेत? नातू माझा लग्नाला आलाय, पोरानं कामाला जातो वायर मिळता. नातू पण माझा. तरी अजून घरातलं कोण वारीला येत नाही का? हा? घरातलं कोणी वारीला येत नाही नाही? नाही, मंडळी बायाच्या वर जातीन केली. बाबा तुमचं गाव आणि जिल्हा कोणता? तालुका बारामती, जिल्हा पुणे. माळवाडी गाव आहे. तर तुकाराम महाराजांचा मुक्काम आमच्याच गावात असायचा स्वतः. म्हणून आता बी दिंड्या नामदेव रायाची आणि कुंडलिकाची दिंडी आमच्या गावात मुक्कामाला आहे. तुमचं आळंदी गाव पण पंढरपूर. मग पवित्र लय भारी. मग गाव सारं माळकरी आमचं बाबा. मग आमचं तर गाव लयच भारी. माळकरी, हा. कुठून आलंय वाजव? आम्ही दिववर आणि किती वर्ष झाले की वारी करताय? 26 वर्ष. 26 वर्ष. कसं वाटतं तुम्हाला वारी करून? आनंद पाय वाटतो, वगैरे? आनंद वाटतो आम्हाला. अंग वगैरे दुखतं का? स्वर्ग फिका. हो, माझं पण पहिलंच वर्ष आहे. होय, कंटिन्यू आता 40 किलोमीटर चाललं असतं. आम्ही 10-15 वर्षे माऊलीचे केले. हा हा. पुन्हा काय इकडे किती चालू आहे आता इकडला मारून. पण भारी वाटतं. एक नंबर वारी केल्यावर. माझं पहिलं वर्ष आहे, पण मला भारी वाटतं. आणि आम्हाला एवढं त्याच्यापासून वारी करतो तेव्हापासून सगळ्याच गोष्टीला समृद्धी, सुख, समाधान, हा. कुटुंबात, सुख शेतात, भेटतं. स्वभाव, कुठलीच गोष्ट 2 महिने वारे आहे म्हणताना आम्हाला आवडीचा जीव कितीतरी होत. हा, बरोबर आहे. ते फक्त वारकरी एक वारकरी समजू शकतो. जवळ शिवायची, हा, पिशव्याची, कंगवा, कुठं गंधाचं, हा. काय आपला जे अडचणी, तार तुटली, चिपळ्या सगळं महिना 2 महिना आधीच तयारी. तुम्हाला एक वारीची आतुरता असते, जशी की तुम्ही ते बघितलं आनंद कुठंच भेटणार नाही. हा, बरोबर आहे. वर्षातून किती कोट 10-15 दिवस कुठली जरी दिलं आम्हाला तरी वर्षात 15 दिवसाचाच आनंद. युट्यूब चॅनल नाही, युट्यूब चॅनल युट्यूबच द MH रायडर 919. तर आपण ना आज टेंट टाकणार आहे. जसं फिरायला जातो ना तसं टेंट टाकणार आहे. तर हा टेंट आहे, सर्व काय आपण इथं इन्स्टॉल करून टाकू, म्हणजे आजच्या भरात पूर्ण सेफ राहील आपल्या, म्हणजे कॅमेरा वगैरे सेफ. इथं आपण टेंट टाकून घेऊया. तर आज आपण ह्या पेट्रोल पंपावर राहणार आहे. तरी इथं बघा कसा टेंट वगैरे टाकलेलं आहे, एकदम ओके. म्हणजे टेंट वगैरे टाकून आता पूर्ण सेफ आहे. पण हवेचं प्रमाण एवढं बेकार आहे ना, हे बघा पूर्ण टेंट ना असा वाकडा होतोय हवेच्या दबावाने. पण एकदा आपण आतमध्ये झोपल्यावर सेफ आहे, काही विषय नाही. एकदम भारी झोप लागणार आहे. थंडी नाही, काय नाही, मीडियम वातावरण आहे. आता रात्र पूर्णच करून की कशी होते मग तसं उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगत आपण. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि आता आपण पूर्णपणे एडिट करतो, त्यानंतर आता पूर्ण झोपायची तयारी करायला लागेल. आणि ब्लॉग अपलोड उद्या 7 वाजता 100% येणार, आणि रोज 7 वाजता हा ब्लॉग पडत राहणार आहे. तर चला, बाय गाईज, टेक केअर, राधे राधे.